आता आपण या वाड्यामधनं, वाडा हा पहिले चौपाई 4 मजली वाडा होता. तो आता कालांतराने आज इतके वर्ष झालेले आहेत त्या ह्याच्याने त्याचं जे अंतर्गत बांधकाम आहे किंवा जे वरचे 2 मजले आहेत तर ते काम सगळं नष्ट पावलेलं आहे. आता फक्त 2 मजली वाडा राहिलेला आहे. तर आता आपण वाड्याच्या वरच्या भागामध्ये जाणार आहोत आणि त्या वाड्यामध्ये वरती आपल्याला रंगमहाल आणि काय राजा राणी महाल म्हणून आहे ते सुद्धा आपल्याला दिसणार आहे. पूर्वीच्या काही छान वाड्याच्या अशा ओसऱ्या होत्या आणि ओसऱ्यावरती हे असे असंख्य असे हे खांब सपोर्टसाठी लावण्यात येत होते आणि त्याच्यावरतीच सगळं छान उत्तम प्रकारचं डिझाईन करून या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सुंदर असं नक्षीकाम. हे बघा, कोणत्याही प्रकारची इंचभर सुद्धा चूक या कुठल्याही नक्षीकामामध्ये आपल्याला दिसत नाही. अप्रतिम असं सुंदर बांधकाम आणि सुंदर कोरीव काम असं इथं केलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, आपल्याला ह्याच्यावरनं प्रचिती येते की आपल्या भारतामध्ये किती चांगले कारागीर होते कोरीव काम करणारे. ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येत असेल. भयानक आणि प्रचंड मेहनत या कामामध्ये आहे. सुंदर असं कोरीव काम या लाकडावरती केलेलं आहे. सागवान लाकडाचं एक वैशिष्ट्य आहे की सागवान लाकूड वर्षानुवर्ष टिकतं आणि या सागवान लाकडावरती अशा चांगल्या कारागिरांनी खूप चांगली कामगिरी बजावली आणि इथं कोरीव काम छान पद्धतीने केलंय. अक्षरशः बघत बसावं असं वाटतंय. इतकं सुंदर असं बघा, कुठंही चूक नाहीये, कुठंही नाही चूक. अप्रतिम असं बांधकाम आहे. हे सुंदर असं अप्रतिम तुम्ही बघताय. आपण आता पहिल्या मजल्यावरती आलेलो आहोत आणि पहिल्या मजल्यावरती आपण आता या उसरीच्या वरच्या भागात आहोत. सुंदर असा हा खांब बघा, किती छान पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे. हे संपूर्ण सागवान लाकडामध्ये केलेलं आहे. पळशीकरांच्या वाड्यामधली ही सर्वात मोठी आणि चांगली खासियत आहे की पळशीकर जे होते हे सरदार रामाजी यादव कांबळे पळशीकर होळकरशाहीमध्ये हे सामील झाले. सुभेदार मल्हारराव होळकरांनी सरदार रामाजी यादव यांची कनिष्ठ सरकारी दिवाणपदी नेमणूक केली होती. होळकर दरबारी असलेल्या 28 मंत्रिमंडळापैकी पळशीकर घराणे हे एक प्रामुख्याचं घराणं होतं. मल्हाररावांनी सरदार रामाजी यादव पळशीकर यांना नियुक्ती झाल्यानंतर मध्य प्रदेशामधील देबालपूर आणि तिथला परगणा, अजंडा गाव आणि महाराष्ट्रातलं पळशी सहित अशी 5 गावं इनाम म्हणून दिली होती. सन 1758ला रामाजी यादव यांचे चिरंजीव आनंदराव पळशीकर होळकर दरबारी रुजू झाले आणि मल्हारराव होळकरांनी दुबाव प्रांतातील अलीपूर खेडा हा परगणा सरंजाम म्हणून आनंदराव पळशीकरांना बहाल केला होता. 1761 मध्ये पानिपतच्या तृतीय मराठा विरुद्ध दुराणी युद्धामध्ये आनंदराव पळशीकरांनी आपल्या अजोड युद्ध कौशल्याची साक्ष देत होळकरांतर्फे विशेष पराक्रम गाजवला होता. मुख्य रस्त्यावरून आतमध्ये काही अंतर गेल्यानंतर दुरूनच आपल्याला जी मगाची गावाची तटबंदी दिसली होती ती तटबंदी म्हणजे एक नगरदुर्ग. याला मागचं कारण असं आहे, नगरदुर्ग का म्हणतो आपण, की भुईकोट किल्ला असतो तो गावाच्या बाहेर असतो आणि तो जमिनीवर असतो आणि नगरदुर्ग म्हणजे त्या दुर्गामध्येच पूर्ण गाव असतं म्हणून त्याला आपण नगरदुर्ग असं म्हणतो. तर या ठिकाणी या भुईकोट किल्ल्याला 16 बुरुज आणि 4 दरवाजे आहेत. यातील 2 दरवाजे मोठे आणि 2 लहान आहेत. किल्ल्याचा उत्तर दरवाजा आणि त्याच्या बाजूने भक्कम बुरुज आजही सुस्थितीमध्ये आपल्याला दिसतो. सुमारे 10 वर्ष या भुईकोट किल्ल्याचं निर्माण चालू होतं आणि किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर गावाच्या मुख्य चौकात काशी विश्वेश्वराचं एक मंदिर आहे
त्या मंदिरात पण आपण जाणारच आहोत. आता आपण इथं या ठिकाणी आलेलो आहे. तर वाड्यामध्ये आपण आता काही गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत की नाजूक नक्षीकाम पाहून आपल्याला त्या अनामिक कारागिरांचं आपल्याला कौतुक करावं असं वाटतं. कारण आता तुम्ही माझ्या समोर बघत असाल, हे अप्रतिम कलाकौशल्य किती मोठी गोष्ट आहे की अशा प्रकारचं हे कोरीव काम करणं. आणि मेन म्हणजे नुसतं कोरीव काम करणं नाही, तर त्याच्यामधली सातत्यसुद्धा अगदी व्यवस्थितपणे त्याची जबाबदारीने पार पाडलेलं आहे. कारण इतक्या सुंदर प्रकारामध्ये नक्षीकाम आजपर्यंत कुठंही आपल्याला हे बघायला मिळत नाही. पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे. पळशीकरांचा वाडा म्हणजे तत्कालीन हिंदुस्थानातील काष्ठ शिल्पाचा एक अप्रतिम नमुना आहे. हे जे तुम्हाला आता सगळं दिसतंय, जे मी तुम्हाला आता दाखवतोय, तर ह्याला काष्ठ शिल्प असं म्हणतात. आणि अप्रतिम म्हणजे अप्रतिम असं एक नमुना आहे. सुंदर कोरीव लाकडी नक्षीकाम आणि एकच संघ लाकूड म्हणजे एकाच लाकडामध्ये ते पूर्णपणे कोरलेलं आहे. सोबतीला खांबाचं नक्षीकाम जे आपण इथं बघत आहोत प्रत्येक खांबावरती, ते आपल्याला चांगलं दिसतंय. त्याच्यानंतर आपण वाड्याच्या दरवाजाच्या चौकटीवर जे उत्कृष्ट कोरीव काम बघितलं आहे ते सुद्धा वाखण्याजोगं आहे. त्याच्यानंतर जी ओसरी आपण बघितली होती, ती ओसरी तिथल्या पहारेकरांसाठी कोण येतंय कोण नाही याची चौकशी करण्यासाठी म्हणून ती ओसरी आपण बघितली होती. त्याच्यानंतर केवळ 2 मजले आता या वाड्याचे शिल्लक राहिलेत. वाड्याला तळघर देखील आहे. सध्या ते बंद स्थितीमध्ये आहे, कारण आज इतके वर्ष झाले तिथं त्याचा वावर नाही आहे कुठल्याही प्रकारचा, त्यामुळे ते बंद झालेलं आहे. आणि सध्याचे मालक जे आहेत रामराव कृष्णराव पळशीकर, त्यांचे वडील कृष्णराव पळशीकर यांचा आपल्याला तिथं फोटोसुद्धा बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण आता या वाड्यामध्ये आहोत. इथे एक सुंदर असं त्यांचं कुलदैवत आहे बालाजी. त्या बालाजीचं मंदिर सुद्धा इथं छोटंसं आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पहा, अप्रतिम असं आपल्याला इथे दिसतं आहे. खरोखर ज्यावेळेला मी मागं तुम्हाला सांगितलं होतं एकदा की महाराष्ट्राची किल्ले, गड किल्ले, त्याच्यानंतर अशा प्रकारचे वाडे ही आपल्या महाराष्ट्राची खरोखर एक धरोहर आहे. सुंदर असं बांधकाम आहे, उत्कृष्टपणे केलेलं. आपण आता वाड्याच्या पहिल्या मजल्यावरती आहोत. इथून तुम्हाला दिसत असेल, खाली पहा. मगाशी आपण इथं खाली उभं होतो ओसरीला. वाड्याच्या आपण आता वरती पहिल्या मजल्यावरती आहोत. ज्याप्रमाणे आपण आता ओसरी बघितली त्याप्रमाणे आपण आता अंतर्गत भागामध्ये आपण फिरत आहोत. तर यामध्ये तुम्हाला एक आकर्षाने एक गोष्ट दाखवायची वाटते की पूर्वीच्या काळी ही तिजोरी म्हणून याचा वापर होत होता, असं मला आत्ताच कळलं, म्हणून तुम्हाला हे दाखवत आहे. तसा हा सुंदर वाडा चौपदरी वाडा आहे. आणि या वाड्याचं बांधकाम एक उत्कृष्ट वास्तुकलेचा, एक स्थापत्यकलेचा एक सुंदर असा नमुना आहे. आणि आता आपण सागवान लाकडाची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी त्याची ही आहे की बघा, आज इतके वर्ष झाले पण कुठेही लाकूड सडलेलं नाही आहे, कुठेही लाकूड खराब झालेलं नाही आहे. आपण हे बघू शकता. अंतर्गत भागामध्ये आहोत आपण आता वाड्याच्या. वाड्यामधला राजा राणी महाल म्हणजे स्वतः पळशीकर ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी आपण जात आहोत आता आतमध्ये. आणि सध्या ते भग्न अवस्थेत जरी असलं तरी एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे, कारण सहसा आपल्याला ही गोष्ट कधी बघायला मिळत नाही. ती आता आपण बघूया. आपण दरवेळेला कुठल्याही किल्ल्यावरती जातो त्यावेळेला आपल्याला असं सांगण्यात येतं की हे बांधकाम पूर्वीचं आहे आणि चुन्यामध्ये हे बांधकाम केलेलं आहे. तर हे चुन्यामध्ये जे बांधकाम केलं जातं हे नेमकं कसं केलं जातं हे मी तुम्हाला आता दाखवतो. हे बघा, हे असं बांधकाम तुम्हाला कुठंही बघायला मिळणार नाही. जे चुनकळीचं बांधकाम आहे ते नेमकं कसं असतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा भाग ओपन झालेला आहे आणि ह्यात तुम्हाला चुनकळीचं जे वापर करून जे बांधकाम केलेलं आहे, भिंती उभ्या केल्यात
हे तुम्हाला आतलं जे दिसतंय प्लॅस्टरच्या आतलं, तर हा असा सगळा भाग आहे. हा परत कधी तुम्हाला बघायला मिळणार नाही. इथं आज आपल्याला दिसतंय हे बघा, ही मातीची भिंत आहे आणि या मातीच्या भिंतीच्या आतमध्ये जर काही आहे तर हे अशा प्रकारचं आहे. इथे या विटा बाकीचे दगड वगैरे घालून, आणि इथं तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी हे सगळी चुनकळी आहे. हे बघा, ही चुनकळी आहे आणि ही चुनकळी वापरून हे बांधकाम केलं जात होतं. आणि ह्याच्यामध्ये हे सपोर्ट म्हणून ह्या प्रकारचे असे लाकडी पट्ट्या सुताला किंवा कुठल्या एखाद्या त्याला बांधून, हे बघा ही सगळी चुनकळी दिसते इथं. तर हे असं चुनकळीचं बांधकाम आहे. थोडंसं इथं आपल्याला नक्षीकाम दिसतंय, कारण इथला वरचा जो भाग आहे तो थोडासा शिल्लक आहे. ह्याच्यावरनं आपल्याला या महालाची आणि या वाड्याची सुंदरता काय असेल हे आपल्याला कळेल. सुंदर असं इथं मुक्तहस्त चित्रांनी पेंटिंग केलेलं आहे. हे एवढाच भाग शिल्लक राहिलेला आहे. थोडंसं स्ट्रक्चर इथं तुम्हाला दिसतंय. हे स्ट्रक्चर जे आहे हे डिझाईन आहे, पण आता इथं सगळं खराब झालेलं आहे. इथं पाहू शकता तुम्ही. तर हे असं चुनकळीचं बांधकाम आहे. आणि हा जो वाडा आहे, ही स्पेशली ही जी खोली आहे तर ही पळशीकरांची खोली आहे. राजा राणी महाल म्हणतात त्याला. हे बघा नक्षीकाम दिसतंय, पण ते कलर गेलेला आहे सगळा त्याचा. वरती थोडा थोडा शिल्लक राहिलेला आहे. हे बघा लाल रंगामध्ये आहे काम. तसा हा वाडा आजही तग धरून आहे. आज आपल्याला इथं बघायला मिळतं, कारण बहुतांश ठिकाणी आपण ज्यावेळेला वाडे बघायला जातो त्यावेळेला ते पडझड झालेली असते. तिथला इतिहास खूप मोठा असतो, पण तो आपल्याला जाणून घेता येत नाही किंवा आपल्याला त्याची माहिती मिळत नाही. तर अशा प्रकारचं इथं हे नक्षीकाम आहे. आणि मला असं वाटतंय की हा जो चौकोन दिसतो आपल्याला समोर, या ठिकाणी इथं आरसा लावला जात असेल पूर्वीच्या काळी. त्याचा हा चौकोन आहे. तर आपण आता वाड्याच्या वरच्या भागामध्ये आलेलो आहोत, की जिथून आपल्याला पूर्ण पळशी गाव हे आपल्याला बऱ्यापैकी दिसतं. समोर तुम्हाला दिसतंय गावाच्या बाहेर जी तटबंदी आहे, ही सगळी तटबंदी दिसते. समोर तुम्हाला ते गावात प्रवेश करण्याचा दरवाजा एक दिसत आहे. हे अशा प्रकारे सगळं आहे. हे जे झाड आहे, या झाडाच्या मागच्या बाजूला तिकडं नदीच्या त्या साईडला विठ्ठलाचं सुंदरसं मंदिर आहे. आपण तिथेही जाणार आहोत. त्याच्यानंतर इथं देवीचं मंदिर आहे समोर. आणि या तटबंदीच्या आतमध्ये हे गाव आहे. म्हणून मी जे तुम्हाला मगाशी नगरदुर्ग म्हणलं, तर नगरदुर्ग म्हणण्यामागचं कारण काय की नगरदुर्ग कशाला म्हणतात, त्या दुर्गाच्या आतमध्ये जर पूर्ण गाव वसलेलं असेल तर त्याला नगरदुर्ग असं म्हणतात. तर अशा प्रकारे हा वाडा आपण बघतोय. हा वरचा भाग आहे. आपण गच्चीमध्ये आलोय वाड्याच्या. समोरच्या बाजूला तुम्हाला अजून एक वाडा दिसतोय. असे इथं 2-4 वाडे आहेत. हे पण बघा इथं पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. इथं सुद्धा वाडा होता पूर्वी एकेकाळी, पण आता हे बांधकाम सगळं पडझड झालेली आहे. त्यामुळे आता हे एवढंच दार शिल्लक राहिलेलं आहे. तर असे इथं 4-5 वाडे होते. अप्रतिम आणि सुंदर आज आपल्याला पळशीकरांचा वाडा पाहायला मिळालेला आहे. तर आपण पुन्हा एकदा खाली जाऊ आणि काही इतिहासातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा एकदा आपण पुन्हा एकदा मागोवा घेऊया. धन्यवाद.